Hello students, welcome to our page Samyak Academy for Physics. If you haven't subscribed our page, please like, subscribe and share our page, and also press the bell icon so you will get the updates in the future. We are offering the teaching for CBSE, State Board, NEET, JEE and MHTCET. My name is Sujit Jagdale. You can contact us on the numbers which are given here. And if you haven't subscribed our page, please like and subscribe our page. And if you haven't watched the previous videos, we are sharing the links in the description so you can watch the previous videos regarding the new syllabus for the class 12. Okay, so here we are considering the chapter number first, rotational dynamics. Regarding that, we have posted the 7 lectures before. So if you are new here, you can see those videos in the description. Links are given in the description. Now in the previous videos we have seen the important concepts जसे की मुवमेंट ऑफ इनर्शिया असेल, त्यानंतर पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिसचं थेरम असेल. आता ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे अँग्युलर मोमेंटम आणि टॉर्क, जे रोटेशनल मोशनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम जर कन्सिडर केलं तर अँग्युलर मोमेंटम हा डिनोट केला जातो एल ह्या सिम्बॉलने, ज्याचा सिम्बॉल असणार आहे कॅपिटल एल. ह्या सिम्बॉलने आपण अँग्युलर मोमेंटम काय करतोय, डिनोट करतोय. आता ह्या ठिकाणी रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढण्याआधी आपल्याला माहिती पाहिजे की लिनियर मोमेंटम कसा काढतो, ज्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल पी. आणि व्हेक्टर फॉर्ममध्ये जर बघितलं तर तो आपण कसा डिनोट करतोय, इट इज गिवन ॲज व्हेक्टर पी इज इक्वल्स टू एम व्हेक्टर व्ही, अँड इन द मॅग्निट्यूड फॉर्म इट इज गिवन बाय पी इज इक्वल्स टू एम व्ही. ज्या ठिकाणी एम म्हणजे मास असणार आहे, व्ही म्हणजे असणार आहे व्हेलॉसिटी. ठीक आहे. आता एम काय आहे, मास आहे, जो काय करतो ॲक्च्युली अपोजिशन प्रोव्हाइड करतोय. ह्या लिनियर मोमेंटममध्ये तो काय करणार आहे, अपोजिशन म्हणजेच इनर्शियाचा रोल तो काय करतो, प्ले करतो. त्याच मॅनरने जर अँग्युलर मोमेंटमचा आपण व्हेक्टर फॉर्म कन्सिडर केला ह्या ठिकाणी रोटेशनल मोशनसाठी, तर तो कसा कॅल्क्युलेट करतोय, व्हेक्टर एल इज इक्वल्स टू व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर पी. इथे व्हेक्टर आर म्हणजे असणार आहे पोझिशन व्हेक्टर, आणि व्हेक्टर एल म्हणजे आहे अँग्युलर मोमेंटम, आणि व्हेक्टर पी म्हणजे काय आहे, लिनियर मोमेंटम असणार आहे. ठीक आहे. आता लिनियर मोमेंटमची जर व्हॅल्यू तिथे आपली सबस्टिट्यूट केली, म्हणजे जर आपण आता मॅग्निट्यूड फॉर्मॅटमध्ये जर घेतलं, व्हेक्टर एल जो आहे तो मॅग्निट्यूड फॉर्मॅटमध्ये जर घेतला तर तोच काय होतो, क्रॉस प्रोडक्ट असल्यामुळे साईन यूज करायचा आहे. म्हणजेच काय होतं, पी आर साइन थिटा. या ठिकाणी थिटा म्हणजे काय आहे, इट इज द अँगल बिटवीन रेडियस वेक्टर अँड direction of linear momentum, and here linear momentum is generally tangential in the rotational motion. So the angle between r and p is always 90 degree because tangent is perpendicular to radius. So here angle is 90 degree, and if we put the value of p, which is mv, then we will get L is equals to mvr sin theta. Here we have kept the value of p, which is mv, so we get L is equals to mvr. Okay. Now as theta is 90 degree, so if we consider theta which is equals to 90 degree, then we can write L is equals to simply mvr or simply pr. So what is the value of theta here, 90 degree, sin 90 is 1, so we'll get L is equals to simply mvr or L is equals to pr, any value you can take. But it is the expression in the form of mass. As we know that in the rotational motion the inertia is different, which is referred as moment of inertia. That means here we have to acquire this equation in the form of moment of inertia instead of mass. So instead of mass we have to acquire this relation in terms of moment of inertia for rotational मोशन. ठीक आहे. आता मग मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्ममध्ये जर आपल्याला इक्वेशन ॲक्वायर करायचं असेल, मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाने डिनोट करतोय आपण, कॅपिटल आयने डिनोट करतोय, ज्याचं लेक्चर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही बघू शकता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एम रिप्लेस करायचा आहे कॅपिटल
आयने आणि त्यासोबतच व्ही कशाने रिप्लेस करावं लागेल, ओमेगा. म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी ही अँग्युलर व्हेलॉसिटीने काय करायची, रिप्लेस करायची. मग त्यासाठी आपण एक बॉडी घेतोय एनी शेपची, रिजिड बॉडी असणार आहे, विच इज मेड फ्रॉम स्मॉल नंबर ऑफ पार्टिकल्स. सपोज वी कॅन से दॅट इट इज मेड फ्रॉम n number of particles whose total mass is capital M. Okay, here total mass is capital M and it is rotating with the angular velocity omega. Any direction you can take, either anti-clockwise or clockwise, it doesn't matters. And here we have considered any shape rigid body. Now as it is rotating, so obviously we have to consider axis of rotation. So here axis of rotation is passing through the point O and it is perpendicular to the plane of figure. That means हा काय आहे की प्लेनला परपेंडिक्युलर आहे. आता पहिला पार्टिकल आहे ज्याचं मास आपण घेणार आहे m1. त्यानंतर त्याची जी काही पोझिशन असणार आहे किंवा जो पोझिशन वेक्टर आहे तो आपण घेतोय r1. दॅट मीन्स इट इज सिच्युएटेड ॲट डिस्टन्स r1 फ्रॉम द पॉईंट O अँड इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे थिटा कंटिन्युअसली काय असणार आहे इथे 90 डिग्री, त्यामुळे साइन 90ची व्हॅल्यू आपण कायम 1 घेणार आहे. त्यानंतर इथे पुढचा फॅक्टर आहे की P1. P1 काय असणार आहे इथे, लिनियर मोमेंटम फॉर द फर्स्ट पार्टिकल ऑफ मास m1 अँड हिअर P1 is tangential, so it is perpendicular to the r1, so it is directed in a tangent. So here angle is 90 degree between r1 and P1. Okay, now in the same way we have to consider second particle whose mass is m2, again whose position vector is r2 and whose momentum is p2. As the radiuses are different, so velocities will varies and momentum also varies, so therefore we are taking the different momentum. So in general we are taking nth particle whose mass is mn, position vector is rn and momentum is pn. Okay, so these are the considerations. So here capital M is divided in small number of particles. Now already we have seen that the linear velocities are different and linear velocity is given by the relation v1 is equals to r1 omega for the first particle whose mass is m1. We are using the relation v is equals to r omega and omega is constant for all the particles, so we are not using the suffix for omega. Okay, so v1 is equals to r1 omega. So if we consider formula of p1, because p1 is changing, linear momentum is changing, so p1 is given by m1 v1. We are using the above formula. Here p is equals to mv is the general equation, we are using that equation. By using that expression we get p1 is equals to m1 v1. मग आता इथे v1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. किती आहे v1 ची व्हॅल्यू r1 ओमेगा. मग आपल्याला फॉर्म्युला भेटतोय m1 r1 ओमेगा. आणि हीच व्हॅल्यू म्हणजे p1 ची व्हॅल्यू जर आपण आता अँग्युलर मोमेंटम मध्ये टाकली, कारण की आपल्याला काय काढायचं आहे, अँग्युलर मोमेंटम. काय फॉर्म्युला आहे त्याचा, p1 r1 घेऊ शकता किंवा m1 v1 r1 असाही घेऊ शकता, कुठलाही फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता. आणि इथे थीटा किती आहे, 90 डिग्री आहे, त्यामुळे साइन थीटाची व्हॅल्यू किती असेल, 1. मग p1 ची व्हॅल्यू जर पुट केली तर काय भेटणार आहे, आता इथे r1 चा स्क्वेअर होणार आहे, कारण की r1 इंटू r1 काय होणार आहे, स्क्वेअर होईल. काय भेटणार आहे, m1 r1 स्क्वेअर ओमेगा, विच इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर L1. That means angular momentum for the first particle whose mass is m1. मग आता सिमिलरली दुसऱ्या पार्टिकलसाठी किती येणार आहे अँग्युलर मोमेंटम, ज्याचं मास किती आहे आता m2. सेम फॉर्म्युला घ्यायचा आहे p2 r2, जिथे आता पोझिशन वेक्टर किती आहे r2 आणि मोमेंटम आहे p2. आणि तेच जर आपण पहिल्या इक्वेशन प्रमाणे व्हॅल्यूज पुट केली p2 ची तर काय भेटणार आहे, m2 r2 स्क्वेअर ओमेगा. आणि इन जनरल काय इक्वेशन भेटतंय, ln इज इक्वल्स टू pn rn which is equals to mn rn square omega. Here it is the general equation, that means for nth particle angular momentum is pn rn. Now if we calculate total angular momentum, obviously what we have to do, we have to perform addition. That means we have to take sum of individual components. So how many components are here,
n components, L1, L2, etc. up to Ln. So we have to take addition of these individual component. So we get L is equals to L1 plus L2 plus etc. up to Ln. Okay. Now we have to just put the values. We know that value of L1. What is the value of L1? वरच्या इक्वेशनवरनं आपण ती पुट करू शकतो. काय व्हॅल्यू पुट केली? m1r1 ओमेगा. ह्या ठिकाणी L1 ची व्हॅल्यू काय करतोय आपण इथे पुट करणार आहे. ॲरो दाखवलेला आहे तुम्हाला. त्या इक्वेशनवरनं आपण ती व्हॅल्यू पुट केली m1r1 ओमेगा. त्याच मॅनरने L2 ची व्हॅल्यू देखील तुम्ही पुट करू शकता. ती पण आपल्याला दिलेली आहे. किती आहे? m2r2 ओमेगा. आणि इन जनरल Ln ची व्हॅल्यू पुट करूया. किती आहे ती? mn r(n)² ओमेगा. ठीक आहे. फक्त काय केलं आहे आपण L1, L2 आणि Lnच्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज आपण काय केल्या? सबस्टिट्यूट केल्या. आता या ठिकाणी काही फॅक्टर कॉमन घ्यावे लागेल. आता जर सर्व इक्वेशन ऑब्झर्व केलं तर प्रत्येक टर्ममध्ये ओमेगा हा कॉमन आलेला आहे, जो चेंज होत नाही, ज्याला सफिक्स नाही आहे, म्हणजे तो थ्रूआउट काय आहे? कॉन्स्टंट. मग तो जर बाहेर घेतला तर काय इक्वेशन भेटेल आपल्याला? m1r1 plus m2r2 plus etc. up to mn(rn)². These terms are inside the bracket, and outside the bracket we can write omega, which is taken as a common factor. Okay, so here by taking omega as a common we are getting this equation. आता पुढे ब्रॅकेटमध्ये जी ॲडिशन आहे, जी ॲडिशन आलेली आहे या ठिकाणी इंडिव्हिज्युअल टर्म्सची, त्याला आपण समेशनने रिप्लेस करू शकतो. काय इक्वेशन होतं आहे मग? समेशन i इज इक्वल्स टू 1 to n mi(ri)² ओमेगा. आणि ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट म्हणजेच काय आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया, ज्याला आपण डिनोट करतोय कॅपिटल आय ने. मग मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय होणार आहे? आपण आधीच बघितलेलं आहे. समेशन i इज इक्वल्स टू 1 to n mi(ri)². म्हणजे फायनल इक्वेशन आपल्याला भेटलं आहे L इज इक्वल्स टू आय ओमेगा. ओके, तर आणि व्हेक्टर फॉर्ममध्ये काय लिहिता येईल मग? व्हेक्टर L इज इक्वल्स टू आय ओमेगा, व्हेक्टर ओमेगा. कारण की अँग्युलर वेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. तिची डायरेक्शन कशी काढायची ते आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. राईट हँड थंब रूल आपण त्या ठिकाणी यूज करतो. मग आता जर आपण हे दोन इक्वेशन कंपेअर केले, लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम, हे दोन इक्वेशन जर कंपेअर केले, व्हेक्टर फॉर्म कंपेअर करा किंवा मॅग्निट्यूड फॉर्म कंपेअर करा. बघा, एमला रिप्लेस झालेला आहे आय, म्हणजेच अपोजिशन जो मास होता तो मुवमेंट ऑफ इनर्शियाने रिप्लेस झाला. आणि लिनियर व्हेलॉसिटी ही कशाने रिप्लेस झाली आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे ॲनालोगस रिलेशन आपल्याला भेटलेलं आहे. सो हिअर अगेन ट्रान्सलेशनल मोशन इज ॲनालोगस टू रोटेशनल मोशन, और रोटेशनल मोशन इज ॲनालोगस टू ट्रान्सलेशनल मोशन इन व्हेक्टर फॉर्म ॲज वेल ॲज इन मॅग्निट्यूड फॉर्म. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही दोन्हीही वेक्टर आणि मॅग्निट्यूड फॉर्म कंपेअर करू शकता. तर आता जर SI युनिट बघितलं अँग्युलर मोमेंटमचं काय येणार आहे? किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. हे त्याचं काय असणार आहे? SI युनिट असणार आहे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. आणि त्याचं डायमेन्शन जर कन्सिडर केले तर डायमेन्शन्स काय असतील? L2 m1 t मायनस 1, L2 m1 t मायनस 1. तर हे झालं अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर हे ध्यानात ठेवायचे दोन रिलेशन, व्हेक्टर फॉर्म आणि मॅग्निट्यूड फॉर्म. ठीक आहे. पुढच्या पॉईंट्समध्ये आपल्याला हे रिलेशन पुन्हा यूज करायचं आहे, जिथे आपल्याला बघायचं आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. याचे SI युनिटसुद्धा ध्यानात ठेवा आणि डायमेन्शनसुद्धा ध्यानात ठेवा. आता नेक्स्ट पॉईंट आहे, सिम्पल पॉईंट आहे, सेम वेने आपल्याला तो प्रूव्ह करायचा आहे. टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. त्यासाठी पुन्हा आपल्याला एक रिजिड बॉडी घ्यायची, एनी शेप, जिचं मास किती असणार आहे? कॅपिटल M या ठिकाणी मास घेणार आहे. आणि ही डिस्क्रीट पार्टिकल्सने क्रिएट झालेली आहे, नंबर ऑफ पार्टिकल. नाव इट इज रोटेटिंग विथ अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा. म्हणजे इथे अल्फा आता काय आहे? कॉन्स्टंट आहे. प्रिव्हियस केसमध्ये आपलं काय होतं? अँग्युलर व्हेलॉसिटी आपण कॉन्स्टंट घेतली होती, आता घेतो आहे अँग्युलर ॲक्सलरेशन. अँड नाव
It is rotating about an axis which is passing through point O and it is perpendicular to its plane. So here we have to calculate the torque tau which is acted on that body. So here in the diagram, axis of rotation is shown. You can see the axis of rotation which is passing through the point O, and particle is rotating with constant angular acceleration alpha. Now suppose first particle having the mass m1, same in the previous case, म्हणजे मागच्या केस प्रमाणेच आपल्याला इथे m1 पार्टिकल घेतला ज्याचं डिस्टन्स आहे r1, आणि आता इथे आपल्याला फोर्सेसची कन्सेप्ट घ्यायची आहे, म्हणून इथे टँजेन्शियल काय घेतलाय आपण, फोर्स घेतलाय जो किती आहे F1. त्याच मॅनरने दुसरा पार्टिकल आहे ज्याचं मास किती आहे m2, पोझिशन वेक्टर आहे r2, आणि फोर्स किती ॲक्ट होतोय त्याच्यावरती F2. आणि इन जनरल nth पार्टिकलसाठी मास किती घेतलंय mn, आणि इथे Rn आणि Fn हे काय आहेत त्याचे पोझिशन वेक्टर आणि फोर्सेस. ठीक आहे, तुम्ही n कुठलाही यूज करू शकता, कॅपिटल घ्या किंवा स्मॉल, काही फरक पडत नाही. आता इथे आपण आधीच रिलेशन बघितलेलं आहे लिनियर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशनमध्ये. आता फोर्स इन्व्हॉल्व झालेला आहे त्यामुळे आपल्याला काय घ्यायचं आहे, ॲक्सलरेशन. न्यूटन्स लॉच्या अकॉर्डिंग जर फोर्स असेल तर तिथे काय असेल, ॲक्सलरेशन. आणि मग पहिल्या पार्टिकल ज्याचं मास m1 आहे त्याचा ॲक्सलरेशन कसा घेणार आपण, a1 इज इक्वल्स टू r1 अल्फा. या ठिकाणी r1 काय आहे पोझिशन वेक्टर आणि m1 काय आहे त्याचं मास आहे. अल्फा तर कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याला सफिक्स येणार नाही. ठीक आहे. आता न्यूटन्स लॉ तुम्ही कन्सिडर केला जो प्रिव्हियस इयरमध्ये तुम्ही बघितलेला आहे, तर न्यूटन्स सेकंड लॉच्या अकॉर्डिंग आपल्याला पुढची कन्सेप्ट घ्यायची. पण त्याआधी सेकंड पार्टिकल ज्याचं मास m2 आहे त्याच्यासाठी ॲक्सलरेशन कसं येणार, मग सेम रिलेशन यूज करायचं आहे. a इज इक्वल्स टू आर अल्फा आपल्याला भेटलं आहे, a2 इज इक्वल्स टू r2 अल्फा, आणि इन जनरल काय भेटलं आहे, an इज इक्वल्स टू rn अल्फा. आता न्यूटन सेकंड लॉ जर बघितला तर फोर्स कसा कॅल्क्युलेट करतोय आपण, F इज इक्वल्स टू ma. कॉमन रिलेशन आहे, तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे, तर मग फक्त आता इथे सफिक्स घ्यायचा आहे. मग F1ची व्हॅल्यू किती झाली, m1 a1, काय होणार आहे m1 a1, बाय मिस्टेक a1 सफिक्स आलेला नाही आहे, सो m1 a1 तिथे फॉर्म्युला आहे. त्यानंतर a1ची व्हॅल्यू जर पुट केली r1 अल्फा तर काय रिलेशन झालं आहे, m1 r1 अल्फा. सो वी गेट F1 इज इक्वल्स टू m1 r1 अल्फा. सेम वेने सेकंड फोर्स किती झाला आहे, F2 इज इक्वल्स टू m2 r2 अल्फा, आणि इन जनरल Fnची व्हॅल्यू किती झाली, mn rn अल्फा. ही व्हॅल्यू त्या ठिकाणी काय झाली आपल्याला ॲक्वायर झाली. तर ह्या मॅनरने आपण F1 F2 आणि इन जनरल Fn's काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. आता प्रिव्हियस इयरमध्येच तुम्ही टॉर्कचा फॉर्म्युला बघितलेला आहे, काय आहे वेक्टर फॉर्ममध्ये, वेक्टर टो इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर एफ. हे जनरल इक्वेशन आहे. आता हे ॲक्च्युली लिनियर मोशनमध्ये आपण बघितलेलं आहे. आता इथे रोटेशनल मोशन घेतोय त्यामुळे आता इथे त्याला मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये आधी कन्वर्ट करावं लागेल आपल्याला. मग क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणून तिथे काय घ्यायचं, साईन घ्यायचं. म्हणजे काय झालं, टो इज इक्वल्स टू आर एफ साईन थीटा, अँड हिअर थीटा इज अँगल बिटवीन वेक्टर आर, दॅट मीन्स पोझिशन वेक्टर अँड फोर्सेस. आता इथे फोर्सेस तर टँजेन्शियल आहे, टँजेन्शियल म्हणजेच त्या ठिकाणी रेडियसला काय असतात ते परपेंडिक्युलर असतात, म्हणून थीटा किती झाला 90, आणि साईन 90 किती असतो 1, म्हणून टोचा फॉर्म्युला मॅग्निट्यूडमध्ये फक्त किती झाला आर एफ. मग तोच फॉर्म्युला पहिल्या पार्टिकलसाठी यूज करू. मग पहिल्या पार्टिकलसाठी टॉर्क काय असणार आहे, टो 1 इज इक्वल्स टू r1 f1. F1ची व्हॅल्यू आपण काढली, किती घेतली आहे m1 r1 अल्फा, ती फक्त इथे सबस्टिट्यूट केली. आणि जर आपण सॉल्व केला ब्रॅकेट तर त्या ठिकाणी काय रिलेशन भेटलं आहे, ही F1ची व्हॅल्यू आहे, काय रिलेशन भेटतं आहे फायनली m1 r1 स्क्वेअर अल्फा. r1 इंटू r1 त्याचं काय होणार आहे स्क्वेअर होतो आहे, म्हणून आपल्याला तिथे काय लिहिलं आहे रिलेशन m1 r1 स्क्वेअर अल्फा. ओके. आता हा झाला पहिल्या पार्टिकलसाठी टॉर्क. मग सिमिलर कन्सेप्ट आपण पुढच्या पार्टिकलसाठी अप्लाय करू. काय होईल मग सेकंड पार्टिकलसाठी टॉर्क,
tau 2 is equals to m2 r2 square alpha, and in general tau n which is equals to mn rn square अल्फा. ठीक आहे. आता टोटल टॉर्क आपल्याला पाहिजे. टोटल टॉर्क पाहिजे म्हणजे ऑब्विसली काय करावे लागेल, सम ऑफ टॉर्क ॲक्टिंग ऑन इच पार्टिकल. सम म्हणजेच काय, इथे ॲडिशन घ्यायची. मग काय होणार ॲडिशन, टो इज इक्वल्स टू टो 1 प्लस टो 2 प्लस टो n. सो इन जनरल वी हॅव टेकन द ॲडिशन. मग आता पुन्हा टो 1 टो 2 टो n यांच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. काय रिलेशन भेटलं इथे, m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस m2 r2 स्क्वेअर अल्फा. म्हणजे ह्या इथे टो 1ची व्हॅल्यू इथे पहिल्यांदा सबस्टिट्यूट केली, त्यानंतर टो 2ची व्हॅल्यू आणि नंतर टो n. काय रिलेशन भेटलं, m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस m2 r2 स्क्वेअर अल्फा एक्सेट्रा अप टू mn rn स्क्वेअर अल्फा. काय कॉन्स्टंट दिसतोय आता या ठिकाणी, तुम्ही ऑब्झर्व केलं एक्सप्रेशन. विच फॅक्टर इज कॉन्स्टंट हिअर, that means which is not changing, alpha is not changing because it doesn't have suffix, that means it is a constant term. So by taking constant as a common, okay, so it is a common factor outside the bracket, so we will get m1 r1 square plus m2 r2 square plus mn rn square and alpha outside the bracket. Now we can replace this bracket with the help of summation. So what we are going to write, summation I is equals to 1 to n mi ri square and alpha as it is, and we know that what is the value of that bracket, it is nothing but it is a moment of inertia. So we will get tau is equals to I alpha. म्हणजे हे रिलेशन कशाच्या फॉर्ममध्ये भेटलंय, मुवमेंट ऑफ इनर्शिया, कारण की आपण बघतोय रोटेशनल मोशन, ज्यामध्ये अल्फा देखील आपल्याला अवेलेबल झाला आहे. ठीक आहे. मग वेक्टर फॉर्ममध्ये काय रिलेशन येईल, टो इज इक्वल्स टू आय अल्फा, वेअर टो अँड अल्फा आर वेक्टर क्वांटिटीज. अँड व्हॉट इज द SI युनिट ऑफ टॉर्क, न्यूटन मीटर, and its dimensions are L2 m1 t minus 2. So just remember the SI unit and dimensions, and also remember the formula. In most of cases we have to use this formula. Okay, in the next point, that means in the next lecture, we are going to consider conservation of angular momentum. Previously we have seen the conservation of linear momentum. Here we are going to consider conservation of angular momentum in the next lecture. For that, these both values are very important, torque as well as angular momentum we have to use in that case. So if you haven't subscribed our channel, or if you haven't watched the previous videos, the links are given in the description, you can see those links. Okay, and if you are new to our page, you can like, subscribe, and share our page, Samyak Academy for Physics, and also press the bell icon so you will get updates in the future, whatever the lectures are posted in future. Thanks for watching the video.